नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप पदव्या मिळवतो, खूप पैसे कमवतो, पण मला सांगा माणसाची खरी संपत्ती काय असते? आजची ही कथा ऐकल्यानंतर कदाचित तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. वर्गातला तो एक दिवस. शाळेमध्ये गणिताच्या शिक्षिकेने एक साधा पण वेगळा असा उपक्रम राबवला. त्यांनी मुलांना सांगितलं की एका कागदावर तुमच्या प्रत्येक मित्राचं नाव लिहायचंय आणि त्याच्या समोर त्याच्यातली तुम्हाला आवडलेली एक चांगली गोष्ट लिहायची. तास संपला. मुलांनी एकमेकांचे गुण लिहिले, शिक्षिकेने सगळे कागद गोळा केले आणि शनिवारी प्रत्येक मुलाला एक वैयक्तिक पत्र दिलं, ज्यावर त्याच्याबद्दल त्याच्या मित्रांनी लिहिलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टी होत्या. वर्गात एकच शांतता पसरली. प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. कुणीतरी हळूच पुटपुटलं, अरे बापरे, माझ्याबद्दल माझ्या मित्रमैत्रिणी इतका चांगला विचार करतात. त्यांना कधी कळले माझे हे गुण जे त्यांनी कागदावर लिहून काढले. काही वर्ष सरली. मुलं मोठी झाली. कुणी डॉक्टर झालं, कुणी इंजिनियर झालं. त्या वर्गातला अमित देशाच्या रक्षणासाठी सीमेवर गेला आणि एक दिवस बातमी आली, कारगिलच्या युद्धामध्ये अमित शहीद झाला. शिक्षिका त्याच्या अंत्यसंस्काराला गेल्या. वातावरण जड झालं होतं. अमितचे वृद्ध वडील बाईंजवळ आले आणि त्यांच्या थरथरत्या हातामध्ये एक जुना चुरगळलेला अनेकदा घड्या घातलेला एक कागद होता. ते म्हणाले, बाई, हा कागद अमितच्या खिशात मिळाला. त्याने हा आयुष्यभर जपलेला होता. शिक्षिकेने तो कागद बघितला आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण तो कागद त्याच गणिताच्या तासाचा होता. ते बघून तिथे जमलेले अमितचे जुने मित्र सुद्धा भावूक झाले. अर्जुन म्हणाला, बाई, तो कागद आजही माझ्या अभ्यासाच्या टेबलावर आहे आणि तो मला प्रेरणा देतो नेहमी. समीर म्हणाला, मी तर माझ्या लग्नाच्या अल्बममध्ये अगदी पहिल्या पानावर तो कागद चिकटवलाय. प्रज्ञाने तिच्या पाकिटातून एक कागद बाहेर काढला आणि म्हणाली, बाई, हा माझ्यासाठी ना एखाद्या सुरक्षा कवचासारखा आहे. शिक्षिकेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या गोष्टीला त्यांनी फक्त एक क्लास ऍक्टिव्हिटी समजलेलं होतं, ती त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आयुष्याची सर्वात मोठी शिदोरी ठरली होती. मंडळी, आपण एकमेकांचे दोष काढण्यात इतके व्यस्त झालेलो असतो की समोरच्यातलं चांगलं पाहायचं विसरूनच जातो. आणि म्हणूनच मला नेहमी असं वाटतं की एखाद्यातली एखादी गोष्ट चांगली वाटली ना की मनापासून भरभरून कौतुक करा. कशी वाटली आजची गोष्ट? धन्यवाद.